आकृतीमध्ये आपल्याला डावा हात दिसत आहे. फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. लेट्स स्टडी विथ उषा परिहार या आपल्या चॅनलमध्ये मी उषा परिहार माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते आणि शिकूया फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमाबद्दल. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकणार आहोत फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. तर काय आहे फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम? या ठिकाणी आकृतीमध्ये निरीक्षण केल्यास आपल्या लक्षात येईल. तर यामध्ये अंगठा, तर्जनी व मधले बोट एकमेकांना लंब राहतील अशा ताठ धरावीत. तर्जनी जर चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत असेल तर मधले बोट विद्युत धारेच्या दिशेत असेल आणि अंगठ्याची दिशा ही विद्युत वाहकावरील बलाची दिशा दर्शक असते. म्हणजे पुन्हा एकदा सांगते, अंगठा हा विद्युत वाहकावरील बलाची दिशा, तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा आणि मधल्या बोटाकडे विद्युत धारेची दिशा असेल. आणि अशा पद्धतीने आपल्याला फ्लेमिंगचा डाव्या हाताच्या नियमाचा अभ्यास करता येईल. अशा पद्धतीने आपण जर डावा हात ठेवला आणि त्याचा अभ्यास केला तर आपला फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम सहजपणे पाठ होईल. पुन्हा एकदा सांगते, अंगठ्याच्या डावा हात अशा पद्धतीने आपण स्थिती केल्यानंतर अंगठ्याच्या दिशेने विद्युत वाहकावरील बल आहे, तर्जनीकडे चुंबकीय क्षेत्राची दिशा आहे आणि मधले बोट म्हणजे विद्युत धारेची दिशा आहे. यालाच फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम असे म्हणतात, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. आणि तेच आकृतीद्वारे इथं आपल्याला दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने डाव्या हाताचा नियमाचा अभ्यास करत असताना असा डावा हात आपण या ठिकाणी पकडायचा आहे आणि नंतरच त्या पद्धतीने ते पाठ करायचं आहे की बलाची दिशा अंगठ्याकडे, चुंबकीय क्षेत्राची दिशा तर्जनीकडे आणि मधल्या बोटाकडे विद्युत धारेची दिशा. यालाच म्हणतात फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम.